उच्चारायचं. सगळ्यांनी डोळे बंद करायचे. हे राष्ट्र मोठे झाले पाहिजे, यासाठी अखंड परिश्रमाबरोबर वैचारिक वातावरण शुद्धीही झाली पाहिजे. या दोन्हीची एकत्रता आम्ही करत आहोत. मानवता कल्याणमस्तु, राष्ट्र कल्याणमस्तु, व्यक्ती कल्याणमस्तु. आदरणीय श्री गोविंद देवगिरीजी महाराज, श्री विजय कोळेकरजी, श्री गजानन केळकर, मनशक्तीचे साधक आणि मनशक्तीचं प्रेम असलेले अनेक हितचिंतक, आज आपण मनशक्ती केंद्राच्या सुवर्ण महोत्सवासाठी जमलेलो आहोत. आपल्या सगळ्यांना नम्र अभिवादन. गेली 50 वर्ष ज्ञान, विज्ञान, संशोधन, सेवा आणि त्यागाची वर्ष आहे. खरं म्हटलं तर काळाच्या इतिहासामध्ये 50 वर्ष म्हणजे काही फार नाही, पण कोणतीही संस्था स्थापन होते त्यानंतरची सुरुवातीची 50 वर्ष खूप महत्वाची असतात. मनशक्तीच्या ज्ञानसेवा कार्याच्या दिमाखदार इमारती आज सर्वत्र उभ्या आहेत, परंतु त्याचा अदृश्य पाया आहे तो म्हणजे मनशक्तीचे संस्थापक पूज्य स्वामी विज्ञानानंद यांच्या अभ्यास, तप, साधना आणि हेतुशुद्ध विचारांचा. स्वामीजींना कृतज्ञता वंदन. या कार्याचा आरंभ झाला 22 मार्च 1957. त्या दिवशी स्वामीजींना आत्मसाक्षात्कार झाला. एक अपूर्व आत्मप्रत्यय त्यांना आला. माणसाच्या सुखाचा मार्ग विज्ञानाच्या मार्गाने दाखवण्याचा दैवी संदेश त्यांना प्राप्त झाला. आयुष्याची दिशा विशाल झाली. नंतर त्यांनी धर्म, विज्ञान, तत्वज्ञान, इतिहास यांचा तौलनिक अभ्यास केला. विविध ग्रंथ लिहून काही प्रमेय मांडली आणि त्या तत्व मांडणीला त्यांनी न्यू फिलॉसॉफी म्हणजे नवतत्वज्ञान असं नाव दिलं. त्याचा अर्थ आहे विज्ञानयुक्त तर्कयुक्त जीवन जगण्याची प्रेरणा. याच प्रेरणेतून स्वामीजींनी 21 फेब्रुवारी 1963 समाजासाठी त्यागमय जीवन या हेतूने संन्यास घेतला आणि लोणावळा येथे दत्तकुटीच्या मुख्य आश्रमात निवास, तप, साधना, लेखन केलं. संन्यासानंतर स्वामीजींना परदेशातील अनेक आमंत्रणं आली होती. संन्यास पुरवकार ते अनेक वेळा गेले, पण संन्यासानंतर त्यांनी ती दृढपणे नाकारली. उदाहरणार्थ, कॅलिफोर्निया पॅरासायकोलॉजी फाउंडेशनचे अध्यक्ष के स्टर्नर यांनी स्वामीजींना मेंबर ऑफ द रिसर्च कमिटीसाठी आमंत्रित केलं होतं, पण स्वामीजी म्हणाले, मी ज्या देशात पडलो त्याच देशात राहून कार्य करेन. मात्र 1967 मध्ये मृत्यूनंतरचं आत्म्याचं अस्तित्व याचे वैज्ञानिक पुरावे हा प्रबंध स्वामीजींनी एका साधकामार्फत अमेरिकेत मांडला. 1963 ते 1974 या काळात स्वामीजींनी ग्रंथलेखन, वृत्तपत्रलेख, सेमिनार्स आणि दुसऱ्या बाजूने 35 प्रकारची कठोर तप केली. उदाहरणार्थ 600 दिवस एकांत व्रत, माणूस पाहायचा नाही, अशी अनेक व्रत त्यांनी केली. एकूण स्वामींच्या आयुष्यामध्ये त्यांनी मांडीवरची त्वचा कातडी 3 वेळेला गरिबांसाठी, भाजलेल्यांसाठी दिली. त्वचादान हा त्यावेळेचा एक महत्वाचा पैलू त्यांच्या आयुष्यात आला. त्यावेळेला ही संकल्पना सर्वत्र नव्हती. स्वामीजींनी संस्थेच्या भक्कम उभारणीसाठी नैतिक आणि आर्थिक बाबतीत कठोर नियम केले. स्वतः पाळून जीवनामध्ये आदर्श निर्माण केला. संन्यासानंतर त्यांनी स्त्री पुरुष स्पर्श नाकारला. निस्वार्थ आयुष्य, 35 प्रकारची तप, साधना, किमान गरजा, पोथ्याचे कपडे, व्यक्ती महात्म्य टाळणं. याचा अर्थ त्यांनी कुठेही खाली वाकून नमस्कार घेतला नाही, प्रदर्शनार्थ फोटो काढून दिला नाही,
त्यांचा पुतळा नाही, त्यांचा नामजप केला जात नाही. मात्र गरीब गरजू दुःखितांबद्दल स्वामीजींना प्रचंड करुणा होती. आजही साधकांसमोर स्वामीजींचा हा जीवन आदर्श उभा असतो आणि त्यामुळे आज हजारो कार्यकर्ते किमान रोज 1 तास समाजासाठी या भावनेने कार्य करतात. 1987 मध्ये स्वामीजींनी तपसाधना अधिक उच्च स्तरावर नेली आणि एका तऱ्हेने देहमुक्तीची साधना सुरू केली. पण स्वामीजींचा विश्वास होता, ते म्हणत, मी देहमुक्त होईन तेव्हा अधिक विशाल आणि अधिक सामर्थ्यवान होईल. या भावनेतून 18 नोव्हेंबर 93 रोजी स्वामीजींनी प्रकाश शक्तीला वंदन करीत देहमुक्त झाले, प्रकाश समाधी घेतली. 1963 ते 1974 या काळात मनशक्तीच्या अनेक नवसंकल्पना रुजल्या. चहूअंगांनी कार्य बहरलं. जवळजवळ 250 वर ग्रंथ स्वामीजींनी लिहिले. 28 वृत्तपत्रांमध्ये शेकडो लेख लिहिले. या काळात समाजकार्यासाठी अनेक कार्यकर्ते एकत्र झाले आणि त्यांच्यासाठी स्वामीजींनी 3 ट्रस्ट स्थापन केले. मनशांती दिव्याश्रम, मनशक्ती रेस्ट दिवे आणि हेल्थ दिवे. 1972 ला मुख्य मनशक्ती केंद्राची वास्तू सुरू झाली. स्वामीजींनी एक तत्व सगळ्या साधकांसमोर मांडलं आणि ते म्हणजे आपल्या कार्यासाठी साधकांच्या माध्यमातून जे कॉन्ट्रीब्युशन होईल त्यांचं जे त्याग सेवा असेल आणि ना नफा ना तोटा या तत्वावर आपलं सगळं कार्य चालावं. म्हणून मनशक्तीमध्ये सरकारी अनुदान घेतलं जात नाही, सामान्य अर्थाने कोणाकडे देणगी घेतली जात नाही, प्रायोजकत्व स्वीकारलं जात नाही. मात्र मनशक्तीतर्फे अनेक ठिकाणी आपत्ती निवारणात आणि संस्थांच्या सन्मानाला यथाशक्ती वाटा उचलला जातो. स्वामीजींनी अनेक प्रकारचे विज्ञानाच्या माध्यमातून वैशिष्ट्यपूर्ण उपक्रम सुरू केले. उदाहरणार्थ असत्याचे भीषण परिणाम टाळण्याची सत्यपूजा, सन्मान संगतीकरण, ज्ञानदान, याला पूरक ज्ञानयज्ञ, सर्व जातीच्या मुला मुलींसाठी भोंगे बंधन, पंच ज्ञानेंद्रियांसह गायत्रीचं तेज घेणारा गायत्री यज्ञ, समाजातील दुर्लक्षित घटक, रेल्वे हमाल, पोस्टमन, आदिवासी, गरीब शेतकरी यांना मदत, निवृत्तांसाठी सेवा धर्म असणारी ब्रह्मार्पण महोत्सव निवास योजना त्यांनी सुरू केली आणि तरुणांसाठी आपले वैयक्तिक लाभापलीकडचं आयुष्य जगणं यासाठी जीवनदान ही संकल्पना निर्माण केली. आज या विविध संकल्पनांमध्ये आजवर 100च्या वर कुटुंब सामील झालेले आहे आणि आजही त्यापैकी अनेक जीवनदानी मनशक्तीच्या कार्यात सगळं आयुष्य लोकून उभी राहिलेली आहे. 1982 साली चाकणला ग्रामसेवा समितीमार्फत शेतीवरचे गायत्री प्रयोग झाले. संस्कार भवन आयुर्वेदिक उत्पन्न सुरू झाले. मनशक्तीचा पाया आहे ज्ञान, विज्ञान आणि संशोधन. 3 दिवसाचे अभ्यास वर्ग, संस्कार शिबिर आणि त्याचबरोबर अनेक प्रकारच्या कार्यशाळा सुरू झाल्या. त्याचबरोबर न्यू वे टू टेस्ट माइंड थ्रू मशीन्स या विविध प्रकारच्या मशीन चाचण्या सुरू झाल्या. इलेक्ट्रॉनिक यंत्रणा, कॉम्प्युटर्स आणि आता ऑनलाईनही या टेस्ट होत असतात. मनशक्तीचा दिवाळी अंक 1977 साली सुरू झाला. मनशक्तीचं मासिक 1985 ला आणि बालकुमार अंक 2014 साली सुरू झाला. एकूण याचे आता 20,000च्या वर वर्गणी आहे. हे सगळं चालू असताना स्वामीजींनी प्रकाश समाधी घेण्याचा निर्णय घेतला आणि त्याप्रमाणे नोव्हेंबर 1993 ला प्रकाश समाधी घेतली. त्यानंतरचा कालखंड हा एका तऱ्हेने सगळ्या साधकांच्या परीक्षेचा होता. स्वामीजी गेले त्यावेळेला त्यांनी सांगितलं होतं, माझ्या देहाला बाजूला सारा, पण ज्ञानकार्याचा झेंडा खाली पडू देऊ नका. त्यानंतर 1994 पासून ते आजपर्यंत विविध प्रकारचं कार्य मनशक्तीतर्फे झालेलं आहे. संपूर्ण महाराष्ट्रभर सर्व कल्याण ज्ञानयज्ञ, सन्मान संगतीकरण ज्ञानदान, खारघरला नवी मुंबई येथे सिडकोच्या जमिनीवर उपकेंद्र, आंतरराष्ट्रीय पातळीवर सहभाग, अमेरिका, इंग्लंड, कॅनडा,
यथाकाळ जपान, बाली इत्यादी देशांमध्ये सहभाग सुरू झाला. गर्भसंस्काराच्या विषय संशोधनासाठी अपार संस्था, ज्ञानप्रसारासाठी अमेरिकेतली गृह महाराष्ट्र मंडळ संस्था या सगळ्या माध्यमातून मनशक्तीचं आंतरराष्ट्रीय केंद्र सुरू झालं. मनशक्तीने एकूण 4 परिषदा नंतरच्या काळात घेतल्या. 2017 आणि 2020 मध्ये शिक्षक परिषदा घेतल्या. त्याचे विषय फार अभिनव होते. चारित्र्य संवर्धन आणि माणूस घडवणारं शिक्षण. सुमारे 400 आणि 500 शिक्षक त्याला सामील झाले. आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या गर्भसंस्कार परिषदा 2019 आणि 2025 मध्ये झाल्या. एन्शियंट विजडम अँड मॉडर्न सायन्स ऑफ प्रीनॅटल डेव्हलपमेंट हा पहिल्या परिषदेचा विषय होता. दुसऱ्या परिषदेचा विषय होता आयुष्यातील पहिल्या 1000 दिवसांचं महत्व. 9 देशातील जवळजवळ 500 डॉक्टर्स याला सामील झाले. मनशक्ती माइंड गेम, राष्ट्रीय अंतराळ पातळीवरचे शोध निबंध, अनेक प्रकारचे उपक्रम, दादर, पुणे, नाशिक, ठाणे इथे मोठमोठे उपक्रम झाले. तरुणांसाठी 2004ला विधायक 31 डिसेंबर ही संकल्पना निर्माण झाली. नववर्षाची सकारात्मक सुरुवात करणं हा त्याचा उद्देश होता. ज्ञानप्रकाशात्र 30 वर्ष अखंडपणे चालू आहे. अंगणवाडी सेविकांसाठी 26 जिल्ह्यामार्फत 70,000 सेविकांना प्रशिक्षण दिलं. मनशक्तीचा रौद्र महोत्सव मासिकाचा आदिवासी ग्रामीण सेवा 2021 मध्ये हॉस्पिटल फॉर पीस ऑफ माइंड, साहित्य संमेलनातील सक्रिय सहभाग, कोरोना काळातील नैसर्गिक आपत्ती, याच काळामध्ये लहान मुलांसाठी चिंतन पिंटन धमाल हा ऑनलाईन उपक्रम की ज्याच्यात 22,000 मुलं सामील झाली होती. 2022 मध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाबरोबर सामंजस्य करार आणि त्यानंतर अनेक प्रकारचं कार्य झालं. शिक्षक सक्षमीकरण कार्यशाळा, फिरतं माइंड गेम, सृजन आनंद शिबिर, कर्तृत्व विकास, स्थानिक केंद्रात संस्कार वर्ग, राष्ट्रीय विज्ञान दिनातील सहभाग, दत्तकुटीर येथील सेवा उपक्रम, मानस यंत्र चाचण्या वॉक-इन पद्धतीने आणि ऑनलाईन, महाराष्ट्र शासनाच्या टेकवाडीमध्ये माइंड गेमचा सहभाग, बाल महोत्सव सहभाग, खूप मोठी यादी आहे. मनशक्तीतर्फे सन्मान सत्कृत्याचा म्हणजे आपण मगाशी म्हटलं की मनशक्ती देणगी घेत नाही, पण यथाशक्य समाजात चांगलं काम करणाऱ्यांना देणगी दिली जाते. विविध सामाजिक कार्य करणाऱ्या 40 संस्थांचा सन्मान आतापर्यंत आपण केलाय. विविध राष्ट्रीय आणि नैसर्गिक आपत्तीमध्ये निवारणासाठी पंतप्रधान निधी, मुख्यमंत्री निधी यामध्ये सक्रिय योगदान दिलेले आहे आणि आर्थिक योगदानाबरोबर सेवाही केलेली आहे. अन्याय स्वावलंबन या संकल्पनेनुसार आदिवासी आणि ग्रामीण गरजूंसाठी सहाय्य केलं जातं. या सगळ्या माध्यमातून गेल्या 30 वर्षामध्ये जे काम उभं राहिलं त्यात अभ्यास वर्गासाठी जवळजवळ 1,82,000 लोकांचा सहभाग झाला. मुलांनी 1,86,000 मुलं आतापर्यंत आली. 1,09,000च्या वर टेस्ट झालेले आहेत. ज्ञानप्रकाशात्रेच्या मधून 20 लाख लोकांपर्यंत आपण गेलोय. कार्यशाळामध्ये 1,83,000 लोकांनी सहभाग घेतलाय. ताळमुक्त पाठमालेसाठी 5,02,000 लोकांनी सहभाग घेतला. मित्रांनो, यादी खूप मोठी आहे, पण वेळेच्या अभावी थोडी संक्षिप्त स्वरूपात मांडलेली आहे. मनशक्ती केंद्र हे एका तऱ्हेने समता आणि एकता यासाठी कार्य करणारे केंद्र आहे. संकटामध्ये धैर्य आणि जीवनात शांती देणारे केंद्र आहे. सुख टिकण्यास आणि दुःख कमी होण्यास सहाय्य करणारे मनशक्ती केंद्र आहे. याचं एक महत्वाचं विचार आहे, तो म्हणजे मनशक्ती काय करते. मनशक्तीमध्ये सामर्थ्य मनाचं विश्व कल्याणाचं आहे. या सगळ्याची मांडणी आपल्या समोर केली. धन्यवाद. हरिओम. सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या या सुवर्ण क्षणी भविष्यकालीन सुंदर कल्पना, अनेक उत्तुंग प्रकल्प, उपयुक्त योजना यांना बरोबर घेऊन अनंत ध्येयाकडे वाटचाल या संस्थेची चालू आहे. मी आजच्या प्रमुख अतिथी स्वामी गोविंद देवगुरुजी महाराज यांच्या शुभ हस्ते सुवर्ण महोत्सव लोगोचे अनावरण करावे अशी मी त्यांना नम्र विनंती करते. मनशक्ती
पूज्य स्वामींच्या हस्ते झालेलं आहे। या निमित्ताने काही योजना जाहीर करतो। या वर्षभराच्या काळामध्ये आपण विविध प्रकारच्या विनामूल्य बैठका घेणार आहोत आणि त्यामध्ये 50,000च्या वर प्रयत्न रहस्य हे स्वामीजींचं विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारं पुस्तक भेट म्हणून देणार आहोत आणि विविध ठिकाणी ज्या बैठका होतील त्याच्यामध्ये मोठ्यांना विनामूल्य माहिती पुस्तिका देणार आहोत। सामाजिक कार्य करणाऱ्या विविध सामाजिक संस्थांचा सन्मान करणार आहोत आणि त्यांना यथाशक्य देणगी सुद्धा देणार आहोत। यवतमाळ, नागपूर, लातूर, कोल्हापूर, रत्नागिरी, नाशिक, मुंबई या ठिकाणी 2 दिवसांचे विनामूल्य उपक्रम घेतले जातील, ज्याच्यामध्ये विद्यार्थी, पालक, तरुण आणि प्रौढ यांना विविध विषयांवर मार्गदर्शन केलं जाईल। या निमित्ताने विविध ठिकाणी बाल आनंद मेळावे घेतले जातील, युवा महोत्सव होतील, शिक्षण परिषद होईल आणि या सगळ्याचा भव्य स्वरूपात समारोप पुणे येथे फेब्रुवारी 26 मध्ये होईल। हरिओम। पत्रकार, साहित्यिक, कवी, वक्ता विजय विश्वनाथ कोळेकर सर, ज्यांचा एकच उल्लेख करते की ज्यांनी विनायक दामोदर सावरकर या हिंदी मालिकेत स्वातंत्र्यवीर सावरकरांची प्रमुख भूमिका केली आणि ज्याचे दिग्दर्शक राजदत्त होते। राष्ट्रसंत परमपूज्य स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज, प्रमोदभाई शिंदे, गजाननजी केळकर, मनशक्तीचे सर्व साधक, उपस्थित मान्यवर आणि मित्र, गेल्या काही वर्षांमध्ये मनशक्तीचा असा क्वचितच एखादा कार्यक्रम आहे ज्याच्यात मी नाही। जवळजवळ 45 वर्ष मनशक्तीशी माझा संबंध आहे आणि स्वामी विज्ञानानंद मी उपसंपादक असताना लिहायचे, मी संपादक झाल्यावरही लिहायचे आणि अतिशय मी असं म्हणू शकतो की त्यांचं खूप प्रेम मला लागलं। जाण्याच्या दिवशी सकाळी त्यांनी काही लोकांना दूरध्वनी केले, मला कल्पनाही नव्हती हे निरोप घेतो असं म्हणतायत म्हणजे काय म्हणतायत। त्याचा सकाळी 6:30 आलेल्या फोनचा उलगडा संध्याकाळी झाला। हे मी एवढ्यासाठी सांगितलं की स्वामीजींना फार जवळून पाहण्याचं वय काय होतं गेले तेव्हा? मला याचं वय काय होतं? 75 गेले तेव्हा? हो गेले 1900। मनशक्ती केंद्राच्या सुवर्ण महोत्सवाचं उद्घाटन 2 वर्ष आधीच आज होत आहे। हे उद्घाटन करावं आणि आता सांगायला हरकत नाही, आम्ही असं ठरवलेलं होतं की स्वामीजींच्याच हस्ते जे करायचं ते देतील तो दिवस, देतील ती वेळ, असं आम्ही ठरवलेलं होतं आणि आम्हा सर्वांना फार आनंद आहे की या उद्घाटनाला आपला आशीर्वाद आणि आपला स्पर्श ही अतिशय आनंदाची आणि महत्वाची घटना आहे, कारण स्वामी गोविंददेव गिरीजी महाराजांचं संपूर्ण आयुष्य स्वधर्म आणि स्वराष्ट्र याला वाहिलेलं आहे। आणि मगाशीच आपण स्वामी विज्ञानानंदांचे विचार ऐकले, ज्याच्यामध्ये राष्ट्रभक्ती ओतप्रोत भरलेली आहे। नवी पिढी घडली पाहिजे याच्यासाठी असंख्य प्रयत्न स्वामीजी करायचे आणि मुलांच्या बाबतीत त्यांचं अतिशय प्रेम होतं। मी अयोध्येला स्वामीजींच्या तिथे जाऊन पाहिलेलं आहे की किती प्रकारचे जगभरातून लोक त्यांच्याकडे मार्गदर्शनासाठी येत असतात आणि त्यांच्या कार्याचं केवढ्या मोठ्या प्रमाणावर प्रसार झालेला आहे आणि जगभर ते पोहोचलेलं आहे। हे आपल्याला फार अभिमानाचं आणि आनंदाचं वाटतं। म्हणून आज हा सुवर्ण महोत्सवाचा प्रारंभ ही एक ऐतिहासिक घटना आहे, केवळ मनशक्तीच्या इतिहासातली नाही तर सामाजिक इतिहासातली सुद्धा एक महत्वाची घटना आहे असं मी मानतो। स्वामी विवेकानंद, स्वामी विज्ञानानंद हे अतिशय विलक्षण व्यक्तिमत्व होते। ते संपादक होते, ते चित्रपट निर्माते होते। वंदे मातरम हा चित्रपट आपण ऐकला, तो स्वामीजींनी काढलेला होता।
आणि आज आपण गाणं ऐकतो वेदमंत्रावरून वंदे वंदे मातरम, ते गाणं त्या चित्रपटातले. या चित्रपटात काय केलं, राम गबाले, गदी माडगुळकर, पु ल देशपांडे, सुधीर फडके यांना या चित्रपटाला पहिलं महत्वाचं स्थान मिळवून दिलं. हे स्वामीजींचं वैशिष्ट्य. हीच वर्तमानपत्रातून म्हणजे त्यांनी संपादन करताना काय दृष्टी होती आपल्याला आश्चर्य वाटेल. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांना तासनतास वेळ दिला आणि बाबासाहेब आंबेडकरांची स्वामीजींनी घेतलेली जी मुलाखत आहे ती आजही मार्गदर्शक आणि प्रेरक आहे. अलीकडेच एका पुस्तकामध्ये ती सबंध मुलाखत समाविष्ट केली गेलेली आहे. अशा प्रकारचं काम कैदी फाशी जातो त्यावेळेला त्याच्या मनात काय होतं, मेंदूत काय होतं याचा अभ्यास करण्याची पहिली कल्पना स्वामीजींची होती. पुढे अनेकांनी केलं आहे, त्याचा गाजावाजा खूप केला, पण स्वामीजींनी कधी गाजावाजा केला नाही. आणि त्यासाठी मोरारजीभाई सरकारनं त्यांना स्वतंत्र परवानगी दिली. अगदी साधी गोष्ट सांगतो, अनेक वर्तमानपत्रांमध्ये स्वामीजी लिहायचे आणि तिथे त्यांनी एकच विनंती प्रत्येकाला केली होती. मानधनाची विनंती वगैरे कधी नाही केली. त्याच्या बाहेर एक पेटी ठेवा आणि तुम्ही न वापरणारी औषधं त्या पेटीत टाका. स्वामीजी दर महिन्याला यायचे आणि ती पेटी कुठल्या तरी हॉस्पिटलला गरिबांना औषधं मोफत द्या म्हणून द्यायचे. हजारो रुग्णांना त्याचा लाभ झाला आणि याचा कुठेही ते प्रचार करायचे नाही. राष्ट्र, समाज, व्यक्ती यांना घडवायचं तर मनसंस्कारित आणि समर्थ व्हायला पाहिजे. हा दृष्टिकोन घेऊन त्यांनी संपूर्ण मनाचा अभ्यास केला. आपण जर त्यांचं ग्रंथालय पाहिलं तर मन या विषयावरची शास्त्रीय संशोधनाची हजारो पुस्तकं तिथे आहेत आणि त्यातून मनशक्तीवरती त्यांनी वेगवेगळे प्रयोग केले आणि नवीन पिढी घडवण्यासाठी. पण मुलांच्या बरोबरच पालकांच्यावरही संस्कार व्हायला पाहिजे. ते अनेक गप्पा मारता म्हणायचे की मुलांच्या पेक्षा आधी पालक सुधारले पाहिजे, तर मुलं सुधारतील, तर त्यांच्यावर संस्कार होईल. हे काम ते सातत्याने करायचे आणि त्यातून मुलांसाठी विपुल लेखन केलं, मुलांसाठी लिहिलं. अगदी स्मरणशक्ती कशी राखावी, कशी वाढवावी याच्यावर लिहिलं आणि मत्सरापासून दूर कसं राहावं हेही लिहिलं. असे अनेक विषय जे मनाशी संबंधित ते त्यांनी लिहिले. आणि इतकं सगळं असूनही कुठेही मोठेपणा मिरवणारे ते नव्हते, अत्यंत साधे होते. कित्येकदा आम्हाला आश्चर्य वाटायचं, इथल्या स्टेशनवरच्या हमालांशी ते गप्पा मारत बसलेले दिसायचे. एकदा एक त्यांना म्हणाले का तुम्ही हमालांशी कसं गप्पा मारता? ते स्वामीजी म्हणाले तो काय माणूस नसतो का? आणि त्याच्याकडे काही विचार नसतो, त्याच्याकडेही शक्ती असते आणि मला सगळे माझेच वाटतात, ही दृष्टी होती. अशा व्यक्तींनी स्थापन केलेली ही संस्था आणि काम प्रमोदभाईंनी उल्लेख केला की त्यांच्यावर मी साक्षीदार आहे त्याचा. स्वामीजींनी जेव्हा प्रकाश समाधी घेतली त्यानंतर आपल्याकडे काय लवकर बंद होईल याची चर्चा करणारे खूप असतात. तर बरेच लोक आता काय खरं नाही, आता हे गेले, अशा प्रकारची चर्चा करत होते. प्रमोदभाई केळकर किंवा त्यांचे सर्व सहकार्यांचं वैशिष्ट्य असं यांनी या चर्चेला कधीही उत्तर दिले नाही, त्यात कधीही पडले नाही. त्यांनी दिलेलं उत्तर म्हणजे आज मनशक्तीचं असलेलं काम, हे त्यांचं उत्तर आहे. कार्य मंदावलं किंवा थंडावलं तर नाहीच, उलट उत्तम चांगलं एवढंच नव्हे तर ते प्रचंड प्रमाणात विस्तारत आहे. प्रमोदभाईंनी जो काही आढावा घेतला तो अगदी थोडासा आहे, त्याच्या पलीकडे कितीतरी. मी आता स्वामीजींना सांगत होतो, जेव्हा गर्भसंस्कार परिषद घ्यायची ठरली तेव्हा जगातले अनेक वैद्यकीय तज्ञ खळबळ करत होती की गर्भसंस्कार कुठे होतात का. केळकरांनी जगातल्या अनेक देशांमध्ये दौरा केला आणि मग तज्ञ आले आणि आता ज्या परिषदा होतात त्याला केळकरांना सांगावं लागत नाही, ते तज्ञच विचारतात की गर्भसंस्कार परिषद कधी आहे, आम्हाला घ्यायचं आहे. हा म्हणजे मूलभूत मुळापासून संबंध विचार करून त्यांनी केलेली आखणी. त्याच्यावरची आंतरराष्ट्रीय परिषद, शिक्षण परिषद हा एक अतिशय वेगळा उपक्रम गेल्या काही वर्षांपासून सुरू केलेला आहे. आणि विशेषतः
केंद्र सरकारनं नवीन शैक्षणिक धोरण आणल्यानंतर त्यातला जो राष्ट्रीयत्वाचा भाव आहे, त्यातला जो स्वभाषेचा भाग आहे आणि मूल्य शिक्षणाचा भाग आहे, तो मुलांपर्यंत, लोकांपर्यंत, शिक्षकांपर्यंत पोहोचला पाहिजे. मुलांपेक्षा पालक आणि शिक्षक यांच्यापर्यंत तो पोहोचला पाहिजे, म्हणून शिक्षण परिषद घेतली जाते. पहिल्या 2 परिषदांचा विषय, पहिल्या परिषदेचा विषय होता चारित्र्य संवर्धन, शिक्षणातून चारित्र्य संवर्धन कसं होतं. दुसऱ्या परिषदेला माणूस घडवणारं शिक्षण होतं. आणि आता जानेवारी 25 मध्ये तिसरी शिक्षण परिषद घेतली जाणार आहे. तिचा विषय आहे शिक्षणातून राष्ट्रभक्ती किंवा राष्ट्रभक्तीसाठी शिक्षण, राष्ट्र कल्याणासाठी शिक्षण हा त्या परिषदेचा विषय आहे. आणि केवळ उच्चार केल्यानंतर महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा, गुजरात, मध्य प्रदेश अशा अनेक ठिकाणच्या शिक्षकांकडून विचारणा यायला लागलेली आहे की तपशील सांगा आणि तारखा सांगा. हे मी यासाठी सांगतो की हे काम ही संस्कारांचंच काम आहे. अशा प्रकारचं हे काम आहे. मला आनंद आहे की मला या सगळ्यात सहभागी मंडळी करून घेतात आणि 50 वर्ष झाली, त्याचा आढावा झाला, पण पुढच्या 50 वर्षांची झेप घ्यायची आहे, त्याची आखणी करायची आहे. इथे व्यक्तीपेक्षा कार्य केंद्रस्थानी आहे, विचार केंद्रस्थानी आहे, तत्वज्ञान केंद्रस्थानी आहे. आणि म्हणून स्वामीजींचे विचार, त्यांनी म्हटलं होतं की देहाने गेल्यानंतर माझी ऊर्जा तुम्हाला जास्त मिळेल. तो ऊर्जेचा स्रोत अखंड आहे, याचा अनुभव आपण सर्वजण घेत आहात. या वाटचालीला स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांच्या उपस्थितीनं पुढच्या 50 वर्षाच्या शुभारंभाला आशीर्वाद मिळालेला आहे, अशी आमची धारणा आहे. एवढंच बोलतो, स्वामीजींच्या स्मृतीला वंदन करतो आणि थांबतो. नमस्कार. माननीय श्री गजानन केळकर, विश्वस्त आणि संशोधक संचालक यांना मी मनोगत आणि आभार प्रदर्शन यासाठी आमंत्रित करते. औपचारिक कार्यक्रम पत्रिकेत पुन्हा बदल करून नंतर आपण पूज्य स्वामीजींना आणणार आहोत. स्वामीजी आणि आमचे मित्र श्री कोळेकरजी, पुढल्या एका महत्वाच्या कार्यक्रमाला, शेवटला पण महत्वाचं, कारण आभार प्रदर्शन शेवटी असतं. मला आभार प्रदर्शन पण करायचं आहे आणि कार्यक्रम पण संपवायचा नाही आहे. अशा मधल्या काही कार्यक्रमात मी आता उभा आहे. ते याचं कारण असं आहे की आपल्याकडे एक पद्धत आहे किंवा परंपरा आहे की कुठल्याही ज्येष्ठ व्यक्तीचं, सिनियर माणसाचं, आदरणीय व्यक्तीचं बोलणं झाल्यानंतर आपण बोलू नये. बरोबर, हल्लीच्या पिढीला मी सांगायला लागतो, परंतु ही जुन्या पिढीचं असल्यामुळे आपण बोलू नये. तर हे लक्षात घेऊन नंतर जे काही मी आभार प्रदर्शन करणार आहे ते मी अगोदरच करावं असं ठरवल्यामुळे मी आता काही मिनिटं तुमच्याशी बोलणार आहे. आज स्वामीजींनी स्थापन केलेल्या संस्थेची 50 वर्ष पूर्ण झाली आणि तो सगळा 50 वर्षाचा काळ मी, माझ्यासारखेच माझे स्नेही प्रमोदभाई शिंदे किंवा आणखीन आमचे सगळ्यांना तो आठवतो की सुरुवातीला कसं होतं, आत्ता कसं होतं. माझी पहिला पाठ स्वामीजीने कसा घेतला होता तो फक्त थोडक्यात सांगतो आणि मी आभार प्रदर्शनाकडे येतो, कारण तेवढं तुम्हाला मला कल्पना आहे की तुम्ही उत्सुक आहात स्वामीजी नाही का. मी जेव्हा पहिल्यांदा आलो 70 साल असेल त्यावेळेला, आणि किंवा 69 होतो तेव्हा, आणि वर्ग घ्यायचा होता. त्या वर्गाला मी एकटाच विद्यार्थी होतो आणि मला सांगण्यात आलं की स्वामीजींनी वर्ग घेत आहेत तुमचा. तर स्वामीजी तिकडे हातपंप आहे, हातपंप करतो पंप, हापसा मांडलेला त्या हाताने दाबून पाणी काढायचं ते. तर तिथे विहिरीवरती आहे, तिथे तुम्हाला बोलवलं, ते पहिला पाठ घेणार आहे. म्हणजे हा कसा पाठ आहे काय करायला मागला नाही. हापस्यावरती बोलवलं आणि आपला पॅड वगैरे घेऊन उभा राहिलो आणि स्वामीजी त्यांचे कपडे, म्हणजे कपडे धुवत होते, दगडावरती आपटत होते, साबण लावत होते, कपडे धुवत होते.
2 मिनिटांनी मला विचारलं मी काय करतोय म्हणा. तुम्ही काय करता नाही, तुम्ही म्हणलं कपडे धुताय. कपडे धुताय तर म्हणले हा दगड स्वच्छ होतोय का होत नाही. म्हटलं होतोय. तुम्ही दगड स्वच्छ करतोय का कपडे धुतोय. अशी सुरुवातीला त्यांनी मला गुगली टाकल्यामुळे काय मत त्यांनी मला सांगितलं. पुढलं वाक्य महत्वाचं होतं की समाजाचा उपयोग दगडासारखा करा. म्हणजे काय करा की तुमचा कपडा स्वच्छ करा, त्यानिमित्ताने समाज स्वच्छ होईल. अतिशय महत्वाचा पाठ त्यांनी 5 मिनिटांमध्ये त्यांनी मला शिकवला आणि तो कायमचा लक्षात राहिला पहिला पाठ. तर त्याच्यामुळे अशा स्वामींशी माझा आमचा सगळ्यांचा संबंध आला की 50 वर्ष. एक मला जे आवडलं त्याच्यातली जी कल्पना होती ती म्हणजे मनशांतीसाठी काही वेगळी ध्यानसाधना करायला लागते वगैरे असं काही नाही. त्यामुळे समाजसेवेत तुम्ही केली तरी सुद्धा तुम्हाला मनशांती मिळेल. समाजसेवेतून मनशांती कशी मिळवायची हे सूत्र त्यांनी सांगितलं. तेव्हापासून आम्ही त्यांना अटॅच झालो. तिथं ध्यानधारणा करा मग ते होत नाहीये अमुक आहे तमुक आहे अनेक आपण बघतो, पण त्याला कर्मयोगाची जोड दिल्याशिवाय काही होणार नाही. हा महत्वाची गोष्ट त्याच्याकडे. आजचा कार्यक्रमाला आदरणीय गोविंदगिरीजी महाराज होते लाभले. हा विलक्षण एका तऱ्हेने योगायोग आहे. कारण महाराजांचं नाव जे आहे ते गाजलं ते आता जसं कोळेकरांनी सांगितलं की देशप्रेम, प्रखर देशप्रेम आणि सनातन संस्कृतीचा प्रचार यासाठी स्वामीजींनी, स्वामी विज्ञानानंद यांनी जे काम केलं म्हणजे संन्यास घेण्याच्या नंतर तर होतच, पण संन्यासाच्या अगोदरचं काम सुद्धा जे होतं मग कशी उल्लेख झाला की 42च्या स्वातंत्र्याच्या ज्या लढ्यात ते होते आणि त्याच्यात त्यांना तुरुंगवास पण झाला होता. म्हणजे स्वातंत्र्याचंच ते काम करत होते. तसंच आपण ज्यांनी बघितलं नसेल त्यांनी इथे माइंडजिममध्ये जावं. तिथे आम्ही एक छोटीशी फिल्म तयार केली 45 मिनिटाची आणि त्याच्यामध्ये हे सगळे स्वातंत्र्य सैनिक जे आपल्याला ज्यांनी आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिलं हे जिवंत होऊन तुमच्याशी बोलतात. अशा प्रकारची फिल्म आहे. आपण अवश्य बघायला. लोणावळ्यातले बरेच लोक असतील त्यांनी बरेच लोकांनी बघितलंही नसेल, पण त्यांना म्हणून माहिती म्हणून आवर्जून सांगतो की इथे त्याची शाळेतल्या मुलांनी तर बघणं आवश्यकच आहे, पण मोठ्या माणसांनी पण बघणं आवश्यक आहे. तरुण मुलांना प्रश्न विचारलेले आहेत की स्वातंत्र्य म्हणजे काय, आणि तुम्हाला त्यांच्या मुलाखती ऐकून लक्षात येईल की खरंच आपल्याला माहिती नाही स्वातंत्र्य म्हणजे काय. त्यावेळेला स्वातंत्र्याची काय व्याख्या होती, त्यावेळेला स्वातंत्र्य काय होतं आणि आताचं काय स्वातंत्र्य आहे. त्याच्यामुळे आपण अवश्य भेट द्या. तर ते स्वातंत्र्यासाठी स्वामीजींनी काम केलं. स्वामीजींनी स्वातंत्र्यासाठी काम केलं, सांस्कृतिक काम केलं त्याच्यामध्ये. तर हे जे आहे याच्याशी जे मला मगाशी उल्लेख केला की वंदे मातरम फिल्मचे निर्माते पण स्वामीजी होते. तर हे सगळं तुम्हाला हे जे ह्याच्यातला कॉमन फॅक्टर जो आहे म्हणजे आदरणीय गोविंदगिरी महाराज आणि स्वामीजींचा तो म्हणजे प्रखर राष्ट्रवाद, राष्ट्रप्रेम. तर त्याच्यामुळे 50व्या वर्षाला आज ते स्वतः इथे आले. त्यांच्या व्यस्त टाइम टेबलमध्ये त्यांनी वेळ काढून आपल्याला इथे सगळ्यांना उपकृत केलेला आहे. त्याबद्दल मनशक्ती केंद्रातर्फे मी व्यक्तिशः आपले आभार मानतो. तसाच हा कार्यक्रम घडवून आणण्यामध्ये अनेक लोकांचा सहभाग त्याच्यामध्ये आहे, पण त्याच्यामधला एक महत्वाचा सहभाग आमचे मित्र श्री विजयजी कोळेकर यांचा आहे. ते आमचे साधकच आहेत. जगताप सर, विजयनाथ जगताप सर त्यांचे बंधू आलेले आहेत. त्यांच्यामुळे हा कार्यक्रम झालेला आहे. परंतु ते आमचे साधक असल्यामुळे मी त्यांचा उल्लेख करत होतो. खरा तुमचाही उल्लेख करायची गरज नाही. पण हे विशिष्ट पत्रकार संपादक हे आपल्याला त्यांचा वेळ ते काढून आले म्हणून या दोघांचेही आभार आहे. दुसरे मला आभार व्यक्त करायचे ते म्हणजे आमचे सगळे साधक आणि स्थगित केलं प्रतिष्ठित लोक ज्यांना आपण इथे आमंत्रित दिलेले सगळे आमंत्रित लोक. मनशक्तीमध्ये फारसे पब्लिक प्रोग्राम्स होत नाहीत, कारण लोणावळ्यात राहिलं तरी सुद्धा लोणावळ्याच्या लोकांना फारसं माहिती नसतं. हा एक स्वतःचा पब्लिक प्रोग्राम आहे आणि त्याच्यासाठी आवर्जून लोणावळ्यातले लोक आलेले आहेत. तर त्या सगळ्यांचं मी
आभार मानतो, स्वागत करतो. तसंच उद्या झाला. तर पुन्हा एकदा ज्यांनी मनशक्ती केंद्रामध्ये काय ते काही वर्षापूर्वी समजून घेतलं असेल त्यांना मला सांगायचं आहे की तुम्ही आता लेटेस्ट समजून घ्या की मनशक्ती केंद्र काय आहे. आमची एक डॉक्युमेंटरी आम्ही केलेली आहे, ती तुम्हाला बघून त्याची कल्पना येऊ शकेल आणि या राष्ट्रकार्यामध्ये सगळ्यांनी हात लावला. हरी श्रीराम जय राम जय जय राम. 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 आपदामपहर्तारं दातारं सर्वसंपदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम्. आपण सर्वांना काय वाटतं ते आपण सांगितलं पण आहे. जे वाटत असेल ते वाटत असेल, पण माझ्या मनातली प्रामाणिक इच्छा, माझ्या मनातली प्रामाणिक उर्मी तुमच्या पुढे मी प्रकट करतोय की आज मी या ठिकाणी येऊन अत्यंत सुखावलो, फार फार भारावून गेलो. मी आलो नसतो किंवा येण्याला नकार दिला असता तर मी फार मोठ्या लाभाला मुकलो असतो, पण तसं घडलं नाही आणि आज मी आनंदाच्या उर्मी अनुभवतोय. न्यू वे फिलॉसॉफी प्रकाशित होत असताना मी वाचलेली आहे. मी तेव्हा तत्वज्ञान विद्यापीठात ठाण्याला शिकत होतो आणि तिथे पूज्य पांडुरंग शास्त्रीजी आठवले म्हणजे आमचे आचार्यजी, त्यांच्याकडे ते येत असे आणि मी ते नियमितपणे अनेक दिवस वाचलेलं पण आहे. मी भाग्यवान आहे की या ठिकाणी असलेल्या आपल्या जुन्या आश्रमामध्ये मी स्वतः पूज्य स्वामीजींच्या दर्शनाकरता आलो होतो आणि पडद्या आडून त्यांनी माझ्याशी संवाद केला होता. ते मला आधीपासूनच चमत्कारिक महात्म्य वाटायचे. त्यांचं लिखाण, त्यांचं सगळं प्रतिपादन हे एका वेगळ्या पातळीवरचं होतं आणि पारंपरिक स्वामींच्याकडे बघण्याचा आमचा दृष्टिकोन हा थोडा वेगळा असायचा. आणि मनशक्ती या विषयावरती ते काम करतायत हेही मला फार अप्रूप असं वाटायचं. हे सगळं बघत असताना या कार्याचा आधीपासूनचा थोडा साक्षीदार, थोडा अभ्यासक या दृष्टीनं मी बघत आलो आणि खरोखरी ब्रह्मलीन पूज्य स्वामीजींच्या प्रकाश समाधीनंतर अनेकांना पडावा अशा प्रकारचा प्रश्न मलाही पडला होता की त्यांच्या कार्याचं पुढे काय. अनेक वर्षपर्यंत मला हे भेडसावत होतं की ते चालू आहे की नाही आहे. पण आज या ठिकाणी मी आलो आणि मला त्या थोर महापुरुषाच्या
पुण्याईचं संचित घेऊन, त्यांच्या प्रेरणांचं पाथेय घेऊन आपण लोकांनी या ठिकाणी इतकी चांगली वाटचाल केली आहे. आपल्या सर्वांचं अभिनंदन करण्याकरता मी या ठिकाणी आलो आहे. अशा प्रकारची कार्य सोपी नसतात. ती पुढे वाढवणं आणि त्याला नवीन केवळ धुमारे फुटणं नव्हे, तर नवनवीन दिशा पादाक्रांत करत जाणं म्हणजे काय असतं ते मी या ठिकाणी येऊन स्वतः अनुभवलं. याचा मला फार आनंद आहे. कारण स्वामीजींनी आरंभ केलेल्या कार्यामध्ये सगळी बीज असली तरी पण त्याला पुढे नेण्यामध्ये आणि त्याला नवनवीन आयाम जोडत राहण्यामध्ये जे कल्पकतेचं लेणं असावं लागतं ते आपण सर्वांनी दाखवलं. या ठिकाणी प्रवेश केल्यानंतर मी जे प्रयोग बघितले आणि त्या प्रयोगांच्या माध्यमातून कशा प्रकारे अदृश्य असलेल्या मनाचं दृश्य परिणमन काय होतं हे आपण लोकांना दाखवून दिलं. विज्ञानाच्या क्षेत्रामध्ये या प्रकारचा मनाच्या शक्तीचा प्रयोग झालेला मी कुठे ऐकलेला नाही. काही प्राणशक्ती करता झालेले प्रयोग मला ठाऊक आहे आणि ते आम्ही आमच्या पूज्य स्वामी महेश योगीजींच्या कार्यामध्ये बघतो पण आहोत. पण त्याला पण कुठेतरी वायरानं जोडलेलं असतं आणि ते स्पंद त्यामध्ये प्रवाहित केलेले असतात. त्याला मनाचं म्हणण्यापेक्षा प्राणाचा स्पंद म्हणणं हे अधिक उपयोगी आहे, अधिक रास्त पण आहे. पण निखळ मनाच्या भरवशावरती अशा प्रकारचं कार्य होऊ शकतं याची जी खात्री या ठिकाणी पटते ती मोठी अकल्पनीय अशा प्रकारची आहे आणि अभिनंदनीय तर आहेच आहे. अशा प्रकारचं कार्य पुढल्या पिढी करता अत्यंत महत्वाचं ठरतं. कारण या पिढीला जी सवय लागलेली आहे त्या सवयीनुसार प्रत्यक्ष आपल्याला काहीतरी बघायला मिळावं, ते आपल्या मनामध्ये असलं तरी बाहेर ते मेजरेबल असावं, त्याला प्रत्यक्ष बघता यावं. त्या सगळ्या सोयी या ठिकाणी आपण केल्यात. या सर्व गोष्टींचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो. इतकंच नव्हे तर या सगळ्या आपल्या परिश्रमांना, ज्या भक्तिभावाला आपण हे परिश्रम केले त्या तुमच्या भक्तिभावाला मी अभिवादन करतो. पूज्य स्वामीजींनी जे काम आरंभ केले ते मनाच्या शक्तीवरती आहे. मानवी जीवनाचा केंद्रबिंदू त्याचं मन हे आहे. आणि मन एव मनुष्याणाम कारणम बंध मोक्षयोः. अगदी त्याच्या ऐहिक सुखालाही आणि त्याच्या पारमार्थिक शांतीलाही मुख्य कारण काय असेल तर ते मनच आहे. अभ्युदय आणि निश्रेयस अशा प्रकारचे धर्माचे दोन पैलू सांगितलेले आहेत. अभ्युदय सुद्धा मनशक्तीशिवाय शक्य नाही आणि निश्रेयस तर त्याशिवाय शक्यच नाही. आणि त्यामुळे या दोन्ही पातळींच्या वरती ज्याचं सर्वात मोठं महत्व आहे अशा प्रकारचं पण कधीच कुणाला न दिसणारं मन या ठिकाणी कुठेतरी आपल्या दृश्याच्या आवाक्यात येत आहे अशा प्रकारची एक भावना या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला अनुभवायला मिळते. ही फार महत्वाची गोष्ट आहे. तसं माइंड बद्दल आम्ही सायकोलॉजीमध्ये नेहमी अशाच प्रकारचा विचार करतो. पुष्कळ व्याख्यान दिल्यानंतर मनाची कोणती व्याख्या असावी, एकानं ही सांगितली, एकानं ती सांगितली, एकानं ती सांगितली, असं व्याख्यान दिल्यानंतर एका मुलीनं प्राध्यापकांना विचारलं की सर आपण व्हॉट इज माइंड. त्यानं उत्तर दिलं नेव्हर माइंड. मलाही कळलेलं नाहीये, तुलाही कळण्याची शक्यता असेल की नाही मला ठाऊक नाहीये. अशा प्रकारचं मन फिलॉसॉफीमध्ये तर त्या मनाच्या अनेक प्रकारच्या गडबडीच्या व्याख्या केल्या त्या मी सांगत बसत नाही. पण मन हे सर्वात प्रभावित आपल्या व्यक्तिमत्वाचं
आलंबन आहे, ही गोष्ट कुणी नाकारू शकत नाही. भौतिक क्षेत्रामध्ये असेल किंवा आध्यात्मिक क्षेत्रामध्ये असेल, मनावरती सगळं काही चालतं. आणि म्हणून मना करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण, असं संत श्री तुकाराम महाराज म्हणतात. आणि दुसरीकडे या मनाला कशा प्रकारे आवरावं, कशा प्रकारे सावरावं, या मनातली उत्साह शक्ती कशा प्रकारे आपल्याला वरती नेते आणि तीच अवसादामध्ये परिणत झाल्यानंतर कशी खाली आणते, सगळं आपलं वाङ्मय याच्यावरती अवलंबून आहे. पण वाङ्मय त्याच्यावरती अवलंबून असलं तरी पण त्या मनाला धरता येत नाही. त्याच्यावरती चाललेले हे प्रयोग हे फार महत्वाचे आहे. या मनाच्या अनेक प्रकारच्या अवस्था, क्षिप्त आहे, विक्षिप्त आहे, मूढ आहे, एकाग्र आहे, निरुद्ध आहे, या सगळ्या पातळ्यांच्या वरती या मनाचा व्यवहार कसा असतो आणि तो मनाचा झालेला व्यवहार, दोन गोष्टी आहेत त्याला वळण कसं लावावं ही एक गोष्ट आणि त्याचं मापन कसं करावं ही दुसरी गोष्ट. त्या दोन्ही गोष्टी या ठिकाणी चाललेल्या आहेत. हे सगळं करणं अतिशय जिकिरीचं आहे, पण हे सगळं करणं सर्वात अधिक महत्वाचं आहे. हे पण अधोरेखित करणं आवश्यक आहे. आणि हे कार्य या ठिकाणी आपण लोक करतात. ही स्वामीजींच्या कार्याच्या यशस्वीतेची सर्वात मोठी पावती आहे. किंबहुना पुढल्या काळामध्ये या कार्याची महत्ता अधिकाधिक वाढत जाणार आहे. जे विद्यार्थी या ठिकाणी येत असतील आणि हे सगळं बघत असतील, त्यांच्यावरती होणारा प्रभाव हा स्थायी असणार आहे. आणि अशा प्रकारच्या स्थानी येऊन, म्हणजे याला मी मनशक्तीचं ज्ञानतीर्थ म्हणतो खरोखर, अशा प्रकारच्या ज्ञानतीर्थामध्ये येऊन ज्यांची बुद्धी आणि ज्यांचं मन इथल्या दृश्यानं आणि इथल्या भावनांनी स्नात होऊन जाईल, त्यांना कधीही आपण नास्तिक व्हावं असं वाटणार नाही, कधी धर्म अभिनयाची दुर्बुद्धी होणार नाही, कधी संस्कारांच्या पासून ते दूर जाणार नाहीत. आणि या ठिकाणचा सर्वात महत्वाचा संस्कार तो राष्ट्रभक्तीचा किंवा राष्ट्रसेवेचा संस्कार हा या समाजाचंही कल्याण केल्याशिवाय राहणार. हे सगळं या ठिकाणी साध्य होतं. मला पूज्य स्वामीजींच्या कार्याचं संशोधनात्मक काही ज्ञान होतं, पण त्यांच्या कार्यामध्ये राष्ट्रभक्तीला हे महत्व आहे. हे जेव्हा मी ती क्लिप ऐकली आणि जेव्हा मी खाली आमच्या क्रांतिकारकांच्या कथा ज्या ठिकाणी फिल्म रूपानं दाखवलेल्या जातात, हे सगळं जेव्हा मी पाहिलं तेव्हा तर मी अत्यंत भारावून गेलो. याचं कारण आहे आपलं मन कसं कसं काम करतं त्याचं मापन करणं हे वैद्यकीय क्षेत्रात उपयोगी पडेल. पण खरोखर त्या मनाला सर्वात ऊर्जस्वल अवस्थेला नेण्याकरता जर कुठली गोष्ट सर्वात अधिक उपयोगी असेल तर ती राष्ट्रभक्ती हीच गोष्ट आहे. ही महत्वाची गोष्ट या ठिकाणी अधोरेखित झाली. कारण आमच्या परंपरेमध्ये एक फार महत्वाचा सिद्धांत आहे. द्वायो पुरुषो लोके सूर्यमंडल भेदिनम परिव्राट योगयुक्तश्च रणेचाभिमुखो होता. दोन लोक अशा प्रकारचे आहेत की जे खरोखर या सूर्यमंडलाला भेदून जातात. त्यामधला पहिला योगयुक्त परिव्राट म्हणजे स्वामीजींसारखा ज्याने योगाभ्यासही केलेला आहे, योग आत्मसात केलेला आहे आणि जो स्वतः संन्यासी आहे, परिव्राजक आहे. परिव्राजक असून योगाभ्यास असलेला एखादा पूर्णपणे त्या विषयाला वाहिलेला असल्यामुळे तो सूर्यमंडलाचा भेद करून जातो, ही एक गोष्ट. पण त्याच्या सोबतच आमच्या नीतिकारांनी हे सांगितलंय, रणेचाभिमुख होता, जो समरांगणामध्ये आपलं कार्य करता करता आपला देह ठेवतो, तो त्या धारा तीर्थात पतन पावल्यानंतर सूर्यमंडल भेदून वरती जातो. म्हणजे एखाद्या अत्यंत मोठ्या योग्याला जी पदवी, ती पदवी या ठिकाणी या राष्ट्रकार्यामध्ये धारा तीर्थात आपला देह ठेवणाऱ्याला आमच्या परंपरेनं दिली. आता प्रत्येकाला काही धारा तीर्थात जाऊन आपला देह ठेवण्याची आवश्यकता नसते, पण या समाजामध्ये त्या अनेक अपप्रवृत्ती निर्माण झालेल्या आहेत. या अपप्रवृत्तींना तोंड देत राहणं आणि सातत्यानं त्याकरता प्रखर प्रतिकार उभा करणं
हे पण एक अत्यंत महत्वाचं धारातीर्थच आहे, ही युद्धभूमीच आहे. आणि म्हणून कुरुक्षेत्र हे केवळ भौगोलिक नाही, कुरुक्षेत्र हे केवळ पौराणिक नाही, कुरुक्षेत्र आपण ज्या ठिकाणी बसलेलो आहोत त्या ठिकाणी कुरुक्षेत्रच आहे. आणि त्या ठिकाणी प्रत्येकाला जे तोंड द्यावं लागतं ते तोंड देण्याकरता या मनशक्तीची जोपासना करावी लागते. ती जोपासना करत असताना आपल्या समोर ज्या धारणा असाव्या लागतात त्या धारणा राष्ट्रप्रेमी पुरुषांच्या असाव्या लागतात. काल प्रातस्मरणीय स्वातंत्र्यवीर सावरकरांचा जन्मदिवस होता. कशा प्रकारचा त्यांचा योगाभ्यास होता? माझ्या विद्यार्थी जीवनामध्ये माझ्या एका भाषणात एकाएकी मी स्पर्धेच्या भाषणात मी म्हणून गेलो की काही शतकांच्या नंतर सावरकरांचा अभ्यास झाला तर सावरकर 1 होते की 2 होते की 3 होते अशा प्रकारचा प्रश्न पडेल. क्रांतिकारक सावरकर 1, समाज सुधारक सावरकर 1, साहित्यिक सावरकर 1, किती सावरकर, कृष्ण किती असा प्रश्न पडतो त्यामुळे सावरकर किती असा प्रश्न पडेल. खरं म्हणजे त्या योगेश्वरानं हे सगळे पैलू सहजपणे हाताळलेले होते. असं मी म्हटलो. पवारराव सावरकर त्या ठिकाणी अध्यक्ष होते. त्यांनी म्हटलं मी घरामध्ये वापरत असलेला तात्यांच्या करता योगेश्वर शब्द तुला कसा नाही कळणार? पण त्या थोर पुरुषाने आपल्या मनाला जिंकून त्या मनशक्तीच्या बळावरती हे सगळं काही केलेलं होतं. आणि मी त्याकरता कशा प्रकारे माझी मानसिकता निर्माण केली. त्यांना पातंजल योगसूत्र सगळी पाठ होती. ते तुरुंगामध्ये त्यातली रोज आवृत्ती करत असत आणि आपल्या मनाला प्रेरणा देण्याकरता त्यांनी अनादिनी अनंतमी अशा प्रकारचं जे काही म्हटलं ते सगळं त्या मनाचं कल्टिवेशन करण्याकरता होतं. त्या मनाच्या विशिष्ट प्रकारच्या संस्काराकरता होत. आणि अशा प्रकारचा संस्कार ज्या मृत्यूंजय असलेल्या आमच्या सगळ्या या देशभक्तांचा त्यांची जीवन समोर असली की आपल्या मनाची शक्ती वाढवण्याकरता काही करावं लागणार नाही. बघा या सगळ्यांचं मूल दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मरण करा. मनशक्ती आपोआप वाढते. ती रामाच्या चिंतनात्न वाढते, ती कृष्णाच्या चिंतनात्न वाढते, ती हनुमंतांच्या चिंतनात्न वाढते, कृष्ण चिंतनात्न वाढते. ही मनशक्ती वाढवता येते. आणि चिंतनाचा स्तर खाली झाला की ती खाली पण जाते. ते सगळं पूज्य स्वामीजींना आवडत होतं. आणि त्यांनी एवढ्याकरता आपल्या समोर राष्ट्रभक्तीचा हा अत्यंत मोठा मंत्र देऊन ठेवलेला आहे. आपली भारत माता हीच आपली आराध्य देवता असावी. प्रत्येकानं आपापल्या परंपरेने आपल्याला दिलेलं काम इमानीद्वारे प्रामाणिकपणानं करावं. या भारत मातेची सेवा करताना अनेक प्रकारची कार्य आपल्याला करावी लागणार आहे. या भारतावरती प्रेम करणाऱ्या प्रत्येकानं भारत मातेच्या सेवेच्या सगळ्या अंगांच्याकडे लक्ष देण्याची आवश्यकता नाही. पण जे कार्य आपल्याला मिळालं असेल ते कार्य आपल्या क्षेत्रात आपण करावं. ते करत गेलं की आपोआप या भारत मातेची जी सेवा ठरते. आणि भारत मातेची सेवा ही जगन्मातेच्या सेवेपेक्षा कमी दर्जाची नाही, ती साक्षात जगन्मातेची सेवा आहे. आणि म्हणून आपण करीत असलेलं हे कार्य राष्ट्रभक्तीच्या चेतनेतनं. आणि आताचा विषय तुम्ही हा घेतलाय यंदाचा राष्ट्रभक्ती हा विषय घेऊन तुम्ही यंदाच तुमचं शिबिर घेणारा शिक्षण परिषद घेणारा हा किती ऊर्जस्व विचार आहे. या एका विचारामध्ये आपले सगळे विचार समाविष्ट होतात. आमच्या शास्त्रामध्ये म्हटलंय सगळे मंत्र गायत्री मंत्रामध्ये समाविष्ट होतात. गायत्री शेवटी व्याहृतीमध्ये समाविष्ट होतात. बीज दडून ठेवण्याच्या ज्या ज्या काही विशिष्ट
आमच्या देशातल्या महत्वाच्या पीठांचं आपल्याला स्मरण करता येईल. त्यामध्ये हे पण तुमचं ज्ञानपीठ फार महत्वाचं काम करेल. मनशक्तीचं हे ज्ञानपीठ येणाऱ्या पुढल्या पिढ्यांच्या मध्ये आपल्या सगळ्या संचिताचा वारसा सोबत घेऊन स्वतःच्या मोक्षाकरता नव्हे तर आत्ममोक्षार्थम जगद्धिताय अशा प्रकारचं कार्य करणाऱ्या पीठांच्या मध्ये अग्रगण्य ठरेल याची मला खात्री वाटते. ते तसं ठरो. तशा प्रकारचं ते ठरण्याकरता ज्या प्रकारच्या प्रेरणा आणि ज्या प्रकारचं सामर्थ्य आपल्याला आवश्यक आहे ते सगळं त्या जगदंबेच्या कृपेने आपल्या सर्वांना प्राप्त होवो अशा प्रकारची शुभकामना अभिव्यक्त करतो. खरं म्हणजे मी आरंभ करण्यापूर्वी पुढल्या कार्यक्रमाला जाण्याचा माझा वेळ संपलेला होता, पण इतकं तरी अर्घ्य त्या थोर सत्पुरुषाच्या पुण्यस्मृतीला आणि या कार्याला प्रदान करावं. 50 वर्ष म्हणजे अर्धशतक झालेलं आहे. या कार्याच्या पहिल्या शतकाच्या पूर्वार्धाला प्रणामाचा अर्घ्य वाहतो आणि उत्तरार्धाच्या या सूर्योदयाला मी माझ्या अभिवादनाचं अर्घ्य पाहतो आणि माझी या ठिकाणी मला येण्याची संधी आपण लोकांनी दिली. मला येणं फार अवघड जरी होतं तरी पण यावंसं वाटत होतं, पण कसं जमेल असंही वाटत होतं. पण आलो नसतो तर फार मोठ्या आनंदाला मुकलो असतो इतकं पुन्हा एकदा नोंदतो. आपल्या या कार्यभक्तीला आपल्या या कार्यशक्तीला अभिवादन करतो आणि थांबतो. भारत माता की स्वामी गोविंद गिरीजी महाराज यांच्या या विचारांचे तेजस्वी बंधन अशीच मनामध्ये ठेवूयात आणि विश्वकल्याण प्रार्थनेकडे वळूयात. विश्व कल्याण मेरा मंत्र है, आत्म परीक्षण मेरा तंत्र है, बाहर मेरा कोई दुश्मन नहीं, अंदर कुछ शत्रु जरूर सही, दिन दिन मेरा ज्ञान कर्म बढ़ेगा, तो एक दिन सब जग मेरा ही बनेगा, विज्ञान श्रद्धा मेरा कर्म है, कृतज्ञता मेरा धर्म है, परनिंदा मेरा वर्म है, शांति समता मेरा कर्म है. हरि ओम. हरि ओम. शांति शांति.